तर नमस्कार मित्रांनो, मी माधव गलाटे. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. वाजल्या 6:30 आणि रात्री हॉटेल बंद करायला उशीर झाला होता, त्यामुळे आहे ना आता उसाला जायचे सकाळी 6:30 वाजता. अर्ध्या तासात काय होईल तेवढं ऊस तोडू आणि हॉटेल गाठायचे, कारण की परत येऊन आज आंघोळ बिंघोळ तिथे गेले की कपडे मळणार आहेत. चला बघू पुढचं नियोजन. तर मित्रांनो, एक मुळी तोडून झाली. पहिला शिल्लक असल्यामुळे काही लई जास्त न्यायचं नाही, संध्याकाळी बघू बाकीच नियोजन. म्हणलं चटा म्हणलं गटा काही म्हणायला तू चटा आलाय. मी कसं बनत जातो, तुम्ही म्हणल्यावर सकाळ सकाळ महादूच्या दुकानात आले चहा घ्यायला. चहा घ्यायला. हॉटेल आपलं सगळं बाहेरचं नियोजन लावलंय. तर जेवायचा टाइम झालाय आणि जेवायला आहे आपली रात्री आणलेली शिपी आमटी गारगाव स्पेशल. 3 चपात्या घेतल्यात, म्हणजे कसं सकाळची एक, दुपारची एक आणि 4 वाजताची एक, म्हणजे संध्याकाळी मग वेगळं नियोजन असतं. ह्या 3 टाइमात 3 लागतात, ते एकदाच खायचं, परत खायला टाइम नाही भेटत आपल्याला. तर मित्रांनो, मी आणि बंटी शेट बसलो होतो. विषय असा झाला, अचानक ठरलं की बाबा चायनीज खायला जाऊ. नंतर विचार केला बाहेरचं खाण्यापेक्षा आपण बनवून खाऊ. काय बंटी शेट काय म्हणता? बनवलेच पाहिजे. चला मित्रांनो, आपण बनवतो चायनीज. चालू गॅस. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं चायनीज तयार झालंय खाण्यासाठी. तर मित्रांनो, आलोय मळ्यात. आपल्याला मळ्यात यायला रोजच हे टाइम होते, काय विषय काय माहित नाही. तर हे चालले 5 पेटवायचंय. तर इथं पाईप आहेत सगळी, आधी पाईप काढून घ्यावं लागतं. तेव्हा 5 पेटवतोय ना, अख्खी लाईन आहे 500 फुटाची. शेटचं चाललं होतं आयता साड्याला ऊस आणायचा. ती बी म्हणतोय गड्यावानी गडीन. काय निसता गड्यावानी गडी, पण निसता आहे ना लेकरवानी मत होतोय. आताशी अर्ध फ्रीज राहिला, ती उरलेला ऊस आणखी येत आहे ना. काय तेवढीशात फ्रीज भरतो. दमानी नावा ऊस आहे. तर मित्रांनो, अर्धीकडे ते संपतली आली. बबलू शेट काय बघा त्यात काय ना. झाला जेवायचा टाइम, वाज जाता 11. भेटू आपण उद्या. तर मित्रांनो, रात्रीची वाजलेली 1. आपल्याला भरायचं ऊसाचं भरणं. आता अंधारात काय तुम्हाला दिसणार नाही. चाललोय मोटर चालू करायला, बाळूता ते शेक करायला. मग काय बसलो शेकत, जरा थोड्या वेळ पाणी लावून. त्यांचं बी कांद्यावर भरणं आहे. जाळ चांगलं चाललंय. मित्रांनो, शेक केलाय. रात्रीची वाजलेली 3. थंडी पण आहे आणि पाणी चालू आहे आपलं ऊसाव. जर्किन घातलं पण थंडी जरा जास्तच आहे. आता काय अख्खा ऊसाचा फडायचे पेटाय, त्यामुळे अडचण नाही. दिलाय सगळा फड पेटून. आता तसं बी दिवसा टाइम भेटत नव्हता, शेकायला बी झालं. सगळा धुरच धुर आहे. उजाडलंय मित्रांनो, तरी पण ना आपण पेटवणं काय झालं नाही अजून पूर्ण. बरंच राहिले पलीकडे, आंब्याच्या पलीकडे. 7:30 वाजून गेल्यात मित्रांनो. हॉटेलवर जायची पण गडबड आहे. आणि आपल्या ऊसाला पाणी दिलेलं बरेच दिवस झालं, त्यामुळे पाणी ना बरंच लय घेतंय रान. तरी 5-6 सार राहिलात अजून. बराच टाइम होतोय का आज हॉटेलला जायला. काय विषय नाही, मावस भाऊ गेलेला आहे पुढं, बहुतेक उघडला असेल त्याने हॉटेल. तर मित्रांनो, लाईट पण गेली आणि निघालो गावात. आता गावात म्हणजे आधी घरी जायचे, आंघोळ बिंघोळ करावं लागेल. एवढं पाणी, गाडी आपली खचते. हे आमचे आजोबा गाडी थोडी भरली तर लागले धुवायला. नको नको म्हणूस तर ऐकत नाही. तसं मीच ऐकलं पाहिजे, चिखलात नाही घातली पाहिजे. आता काय नाही ऐकत म्हणलं काय करणार आहे. राहू द्या. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आंघोळ वगैरे झाली आणि आता निघालोय हॉटेलला. हॉटेलचं नियोजन लावायचं आहे थोडंफार, आणि मंदिरात जायचं पाया पडायला. तेवढंच थोडं काहीतरी झालं तर झालं. चला मित्रांनो, आपला चहा तयार झाला. आता वाचायचं आहे. जास्त नाही काय कस्टमर पाहिजे तेवढं चालू आता झालं.
मित्रांनो बबलू शेट बसवतोय गाडी चालवायला निघालोय मंदिरात पाय पडा गाडी बघाय बाबा एवढी अख्खी मोठी ती काय ती पाठी चालले काय नो पाय पडून आले गावात मस्त महाशिवरात्र पण कोण काय दिसा ना दर्शन वगैरे घेतलं चालले होतं अभिषेक बबलू शेट गेला वाटतं मित्रांनो मंदिरातून ऑर्डर आली सगळ्यांना चहा दिल्यात बाहेर बी सगळ्यांना चहा दिल्यात पूजा केली ती त्यांना बी चहा दिला तर निघालोय तशी मी खिचडी खात नाही पण दही होतं त्यामुळे म्हणलं चला थोडी टेस्ट करू उपास पण आहे आज वर्षातून एकदाच असतो नाही का दोघं पैसे द्यायला लागले त्यामुळे मला मिळ लागला नाही फिटरच्या वाट्याचा एक चहा राहिलाय फिटर चहा घ्या हा पी कष्ट आज डायरेक्शन कॅपॅसिटी वावरात त्यांचं पॉकलॅन डिझेल घेऊन आलतो येता आता बघावं म्हणलं त्यांचं जरा काही नियोजन चाललंय मित्रांनो सकाळची खिचडी आता जिरली आता वड्याचा टाइम झालाय गरमागरम साबुदाणा वडे काढले होते चला मस्त झालं आलो तेवढ्यात रामू काका म्हणले झाडावर चढून सीताफळ काढ खाता खाता आम्हाला पहिल्यांदा सीताफळ काढावं लागतंय चुकला निर्णय चुकला रामफळ ते तूट आईला तू निघून येणार ते नाही अरे वा थोडं बोट फिरलं त्यात काही विषय नाही तर मित्रांनो कसा आहे गोठा विषय टॉपचा होणार आहे लवकरच आपले मित्रांनो हे बबलू भाऊने अशी गाडी खसवली तुम्ही बघू शकता चिखला त्यांना पिक्चर झालाय पूर्ण गाडी खसलेली इथं हे चिखल माग सगळा रेवाट ए हॅनकिक लवकर उरक होतंय का बघ सांगत होतो मी बसतो चालू पण ऐकलं नाही होत राहू द्या असा थोडा सुटत मुळी आलेली आहे तुम्ही बघू शकता थोडासा चिखल लागलाय गाडीच्या टायरला बघ काही नाही सगळं ओके मध्ये गाडी आपली हॉटेलला आलेली आहे काय विषय नाही चला ही बबलू शेट सांगत होतं तर मित्रांनो मुळी बांधली कशी होती मुळी कशाला म्हणतात ही काय मुळी का मुळा आहे अशी बांधलेली आहे एकदम गोलाकृत बांधलेली आहे एकदम टेक्निकली विषय झाला जरा तांत्रिक अडचण आली याला त्यामुळे सुटली मुळी